गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे एक्झॅक्टली काय आणि त्याच्यामध्ये आपण कसं इन्व्हेस्ट करू शकतो? आता हे एका उदाहरणातून तुम्हाला सांगतो. आता आपले नितीन गडकरी जे आहेत, त्यांना 2 हायवे बनवायचे आहेत आणि त्या 2 हायवेची कॉस्ट आहे 4,000 कोटी. आता हे 4,000 कोटी पूर्णपणे गव्हर्नमेंट तर देत नाही. म्हणून हे काय करतात, नितीन गडकरी गव्हर्नमेंटकडे पैसे न घेता आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडे वळतात. आता हे डायरेक्टली तर आपल्याकडून पैसे घेऊ शकत नाहीत. म्हणून ह्या प्रोजेक्टचे ते बॉन्ड रिसीव्ह करतात आणि हे बॉन्ड आपल्याला विकले जातात. आणि जेव्हा आपण ते बॉन्ड खरेदी करतो, त्यावेळी त्या प्रोजेक्टसाठी पैसे नितीन गडकरींकडे येणार. ओके. आता या सर्व गोष्टीमध्ये आता हे ठीक आहे, की आपण आपले पैसे गव्हर्नमेंटला वापरायला दिले, ज्याच्यातून डेव्हलपमेंट होईल देशाची आपल्या. पण याच्यातून आपला फायदा कसा? तर ज्यावेळी हे बॉन्ड काढले जातात, त्यावेळी त्या बॉन्डवर किती रिटर्न देणार आणि किती टाईम नंतर देणार, हेही सांगितलं जातं. आता समजा त्या बॉन्डमध्ये मी ₹1,00,000 गुंतवले आणि नितीन गडकरीजी म्हणले, की या बॉन्डची मॅच्युरिटी आहे 6 महिने आणि आम्ही तुम्हाला 7.5% व्याज याच्यावरती देऊ. तर 6 महिन्यानंतर मला सर्वसाधारणपणे ₹1,07,500 एवढं मला त्याच्यावरती रिटर्न मिळून जाईल. आता पुढचा प्रश्न तुमचा हा असू शकतो, की याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट कुठं करणार? तर गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी बऱ्याच बँका त्यांच्या ॲपमध्ये ही सुविधा देतात किंवा Zerodha किंवा ग्रोसारखं ॲपही तुम्ही वापरू शकता. ज्याचा वापर करून तुम्ही खूप इझिली या गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला असेच फायनान्समधील व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी टिप्स, ट्रिक्स आणि अपडेट सांगत असतो, असे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही या अकाउंटला फॉलो करू शकता आणि कमेंटमध्ये लिहा लिंक जिथे तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक मिळून जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलरली फायनान्सचे अपडेट मिळून जातील.